Now we are starting the another part in chapter. The chapter is control and coordination and the part is nervous coordination. आता आपल्याला काय करायचं आहे की कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मधला दुसरा पार्ट सुरू करायचा आहे. द सेकंड पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इज नर्वस कोऑर्डिनेशन. पहिला काय होता? केमिकल कोऑर्डिनेशन. मग कशाला म्हटलं होतं कोऑर्डिनेशन? द कंट्रोल ऑर रेग्युलेशन ऑफ डिफरंट बॉडी ॲक्टिव्हिटीज इन रिलेशन टू चेंज. The control or regulation of different body activities in relation to change is called as coordination. की माझ्या बॉडीच्या ॲक्टिव्हिटीज मला कंट्रोल करायचे आहे, रेग्युलेट करायचे आहे, कुठला तरी चेंज दिसला पाहिजे म्हणून. तर तशा बॉडीच्या ॲक्टिव्हिटीज मी जर कंट्रोल करत असेल किंवा रेग्युलेट करत असेल तर दॅट पर्टिक्युलर रेग्युलेशन ऑर कंट्रोल is called as a coordination, and in multicellular animals this particular coordination is of two different types. दॅट इज द केमिकल कोऑर्डिनेशन अँड द नर्वस कोऑर्डिनेशन. की मी जर मल्टीसेल्युलर आहे किंवा कुठलाही ॲनिमल समजा मल्टीसेल्युलर असेल आणि त्या पर्टिक्युलर मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये जर आपण कोऑर्डिनेशन ऑब्झर्व केलं तर ते कोऑर्डिनेशन दोन टाईपचं असणार. द वन इट इज कॉल्ड ॲज केमिकल कोऑर्डिनेशन, द अनदर इट इज नर्वस कोऑर्डिनेशन. मग केमिकल कोऑर्डिनेशन होत कसं असते? तर ॲक्च्युली केमिकल कोऑर्डिनेशन इट इज डन विथ द हेल्प ऑफ सर्टन केमिकल सबस्टन्स. की माझ्या बॉडीच्या खूप साऱ्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीज केमिकल्सनी कंट्रोल होणार. त्या कोऑर्डिनेशनला म्हणतो आपण केमिकल कोऑर्डिनेशन. डिफाईन कसं करता येईल? द कंट्रोल ऑर रेग्युलेशन ऑफ डिफरंट बॉडी ॲक्टिव्हिटीज इन रिलेशन टू चेंज विथ द हेल्प ऑफ सर्टन केमिकल सबस्टन्स इज कॉल्ड एज केमिकल कोऑर्डिनेशन. मग होणार कशाने केमिकल कोऑर्डिनेशन? केमिकल कोऑर्डिनेशनसाठी माझ्या बॉडीमध्ये ग्लँड्स आहे. देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ glands in the body for chemical coordination. They are the exocrine glands and the endocrine glands. मग exocrine gland कशाला म्हणतात? The duct bearing glands are called as exocrine glands. ह्या ज्या salivary glands आहे, इथे ज्या salivary glands आहे, या सगळ्या salivary glandsला ducts आहे. त्या ग्लँड्स केमिकल सबस्टन्स प्रोड्यूस करणार. मेनली त्या केमिकल सबस्टन्समध्ये एन्झाईम असणार. डक्टमध्ये येणार, टार्गेटपर्यंत जाणार म्हणजे माउथपर्यंत येणार. म्हणजे इनडायरेक्टली केमिकल कोऑर्डिनेशन चा एक वे काय आहे की ही ग्लँड, त्या ग्लँडला काय म्हणतो आपण? एक्झोक्राईन ग्लँड. कशाला म्हणणार एक्झोक्राईन ग्लँड? की ज्या ग्लँडला डक्ट आहे. मग आता त्या डक्ट बिअरिंग ग्लँड कडून जर एन्झाईम सिक्रेट होत असेल तर त्याची ऍक्टिव्हिटी कशी? तर एन्झाईम इट इज अ केमिकल सबस्टन्स. इट इज रिलीज्ड फ्रॉम द एक्झोक्राईन ग्लँड. इट्स वर्किंग इज फास्ट. की तो एन्झाईम एक केमिकल सबस्टन्स आहे, तो त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करत असेल तर त्याचं वर्किंग फास्ट असते. आणि कोणती ग्लँड प्रोड्यूस करते? एक्झोक्राईन ग्लँड. मग एंडोक्राईन ग्लँड म्हणजे काय? सपोज ही इथे पिट्युटरी ग्लँड आहे, तिला आपण एंडोक्राईन ग्लँड म्हणतो. मग एंडोक्राईन ग्लँड कशी? The endocrine gland, it is a gland, but that particular gland, it does not possess the duct. Always these particular endocrine glands, they are associated with the blood vessels. की एंडोक्राईन ग्लँड कशाला म्हणणार? की हे एंडोक्राईन ग्लँड जर असेल तर या पर्टिक्युलर ग्लँडला स्वतःची डक्ट नाही आहे एक्झोक्राईन ग्लँड सारखी. ती ग्लँड जर असेल तर नेहमी कोणासोबत असोसिएटेड असते? ब्लड वेसल सोबत. त्या ग्लँडनी जर केमिकल सबस्टन्स तयार केला एंडोक्राईन ग्लँडनी तर तो सबस्टन्स कंपल्सरी ब्लड वेसलमध्ये यावा लागतो. तो तिथून मग टार्गेटपर्यंत जातो. म्हणजे इनडायरेक्टली एंडोक्राईन ग्लँड असेल तर काय केमिकल सबस्टन्स प्रोड्यूस करणार? हार्मोन प्रोड्यूस करणार. त्याची ऍक्टिव्हिटी कशी असणार? तर स्लो. म्हणजे या पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँडनी समजा ग्रोथ हार्मोन तयार केला किंवा ग्रोथ हार्मोन तयार केला तर तो ग्रोथ हार्मोन जर मसल्सपर्यंत, बोन्सपर्यंत गेलेला असेल तर माझी ग्रोथ व्हायला वेळ लागेल. म्हणजे एन्झाईम आणि हार्मोन, एक्झोक्राईन ग्लँड आणि एंडोक्राईन ग्लँड याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय डिफरन्स दिसतो? की एक्झोक्राईन ग्लँड प्रोड्यूस करणार मेनली एन्झाईम, त्याचं वर्किंग फास्ट असणार. एंडोक्राईन ग्लँड जर असेल तर काय तयार करणार? हार्मोन, त्याचं वर्किंग कसं असणार? स्लो. म्हणजे एन्झाईम्स आहे, हार्मोन्स आहे, हे केमिकल सबस्टन्सेस पण माझ्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतात. दॅट पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन इट इज कॉल्ड एज chemical coordination. So simply what is chemical coordination then? The control or regulation of different body activities in relation to change with the help of chemical substance. That particular coordination it is called as chemical coordination. हा एक पार्ट आहे, that is called as chemical coordination. आता आपल्याला सुरू करायचं सेकंड पार्ट, that is called as nervous coordination. मग nervous coordination काय? तर ऍक्च्युली माझ्या बॉडीच्या अशाही पुन्हा अजून काही ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीज ब्रेन कंट्रोल करणार, स्पायनल कॉर्ड कंट्रोल करणार, नर्व्स कंट्रोल करणार, रिसेप्टर कंट्रोल करणार, इफेक्टर्स कंट्रोल करणार. म्हणजे कोण कंट्रोल करणार? ब्रेन, स्पायनल कॉर्ड, नर्व्स, रिसेप्टर आणि इफेक्टर यांनी पण माझ्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करायचे.
त्या कोऑर्डिनेशनला म्हणतो आपण नर्वस कोऑर्डिनेशन. व्हॉट इज नर्वस कोऑर्डिनेशन? द कंट्रोल ऑर रेग्युलेशन ऑफ डिफरंट बॉडी ऍक्टिव्हिटीज इन रिलेशन टू चेंज with the help of brain, spinal cord, nerves, receptor and effector is called as a nervous coordination. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये कुठला चेंज दिसायचा जर असेल तर इनडायरेक्टली तो चेंज दिसण्यासाठी मी जर माझं ब्रेन, स्पायनल कॉर्ड, नर्व्स, रिसेप्टर, इफेक्टर जर यूज करत असेल तर दॅट पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन इट इज कॉल्ड एज नर्वस कोऑर्डिनेशन. फॉर एक्झाम्पल हा हात मी वर केला, इनडायरेक्टली हा हात वर करण्यासाठी फॉर एक्झाम्पल मला ब्रेन यूज करावं लागलं, स्पायनल कॉर्ड यूज करावं लागला, रिसेप्टर यूज करावा लागला, इफेक्टर यूज करावा लागला, नर्व्स यूज करावा लागला, तेव्हा हा हात वर झाला. ऍक्टिव्हिटी कशी झाली? ही व्हॉलंटरी. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये आज दोन ऍक्टिव्हिटीज आहे, व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी आहे, इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी आहे. ह्या व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीवर कंट्रोल ठेवायसाठी पुन्हा अजून माझ्याकडे सेकंड जे कोऑर्डिनेशन आहे ना, दॅट कोऑर्डिनेशन इट इज कॉल्ड एज नर्वस कोऑर्डिनेशन. So, control or regulation of different body activities in relation to change with the help of brain, spinal cord, nerves, receptor, effector is called as a nervous coordination. So, this particular nervous coordination, it include this particular 5 parts. They form the system. That particular system, it is called as a nervous system. So, brain, spinal cord, nerves, receptor and effector form the system. That particular system, it is called as nervous system. आता ही nervous system आपल्याला या particular nervous coordination मध्ये स्टडी करायची. मग आपली नर्वस सिस्टीम कशी आहे? इन ह्युमन दिस पर्टिक्युलर नर्वस सिस्टीम इट इज वेल ऑर्गनाइज्ड, इट इज वेल डेव्हलप्ड अँड दॅट पर्टिक्युलर नर्वस सिस्टीम ऑफ द ह्युमन बिंग इट कॅन बी स्टडीड विथ द हेल्प ऑफ 3 पार्ट्स. की माझी नर्वस सिस्टीम जर असेल तर वेल ऑर्गनाइज्ड आहे, वेल डेव्हलप्ड आहे बाकीच्या ॲनिमल्सपेक्षा. आणि माझी नर्वस सिस्टीम मला जर स्टडी करायची असेल तर ती 3 पार्टमध्ये स्टडी करावं लागेल. 3 पार्ट कोणते कोणते पार्ट? एक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, 2 आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, 3 आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. सो नर्वस सिस्टीम ऑफ द ह्युमन बिंग इट कॅन बी स्टडीड विथ द हेल्प ऑफ 3 parts or systems. They are the central nervous system CNS, peripheral nervous system PNS and autonomous nervous system ANS. मग आता ह्या 3 सिस्टीम झाल्या तर त्या तिन्ही सिस्टीमचं पहिल्यांदा मिनिंग घेऊ आपण, मग एक एक सिस्टीम सुरू करू. पहिली आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. मग सेंट्रल नर्वस सिस्टीम काय? द सेंट्रल नर्वस सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड and both this particular brain and spinal cord they are in coordination and that particular system of that particular brain and the spinal cord together it is called as central nervous system. मी काय म्हटलं की माझ्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये माझ्या सेंट्रल ऍक्सिस मध्ये बॉडीच्या सेंट्रल ऍक्सिस मध्ये 2 पार्ट आहेत त्या नर्वस सिस्टीमचे. एक म्हणजे ब्रेन, 2 म्हणजे स्पायनल कॉर्ड. अप्पर आहे ब्रेन, लोअर आहे स्पायनल कॉर्ड. या दोनला एकत्र काय म्हणतो आपण? सेंट्रल नर्वस सिस्टीम. हे दोघं एकमेकांच्या कम्युनिकेशन मध्ये असणार त्या सिस्टीमला काय म्हणणार आपण? सेंट्रल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय? द नर्व्स विच आर अरायझिंग फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड रिचिंग टू द पेरिफेरल पार्ट्स ऑर द नर्व्स विच आर रिचिंग टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. दिस पर्टिक्युलर नर्व्स दे फॉर्म द सिस्टीम. दॅट पर्टिक्युलर सिस्टीम इट इज कॉल्ड एज पेरिफेरल नर्वस सिस्टीम. मी आता काय म्हटलं की माझ्या सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून ज्या नर्व्स निघालेल्या आहेत त्या जर पर्टिक्युलर नर्व्स माझ्या बॉडीच्या पेरिफेरल पार्ट्स कडे जर जात असेल किंवा त्या पेरिफेरल नर्व्स सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे जर जात असेल तर त्या नर्व्सची जी सिस्टीम आहे, पेरिफेरल नर्व्सची जी सिस्टीम आहे त्या पर्टिक्युलर सिस्टीमला म्हणतो आपण PNS. दॅट इज कॉल्ड एज अ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. दॅट इज कॉल्ड एज पेरिफेरल नर्वस सिस्टीम. म्हणजे जेव्हा आपलं पेरिफेरल नर्वस सिस्टीम पार्ट सुरू होईल त्या पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये आपल्याला स्टडी काय करावं लागेल? नर्व्ह. कुठल्या नर्व्ह? पेरिफेरल नर्व्ह. सेंट्रल नर्वस सिस्टीम आपलं जेव्हा सुरू होईल त्यावेळेस आपल्याला काय स्टडी करावं लागेल? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तिसरी सिस्टीम आहे दॅट इज कॉल्ड एज ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. मग ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणजे काय? द नर्व्ह विच आर अरायझिंग फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड रिचिंग टू द विसरल ऑर्गन्स, इनर्वेट्स द विसरल ऑर्गन्स, controls the visceral organs, regulates the visceral organs. That particular nerves which are reaching to the visceral organs form the system. That particular system it is called as autonomous nervous system ANS. काय म्हटलं मी ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम साठी? की माझं ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, तिथून जर नर्व्स निघत असेल आणि ते माझ्या जर विसरल ऑर्गन्सला, इंटरनल ऑर्गन्सला जर जात असेल तर ज्या ज्या नर्व्स विसरल ऑर्गन्सला गेलेल्या आहे ना त्या सगळ्या नर्व्सची सिस्टीम त्या नर्व्सला म्हणतात ऑटोनॉमिक नर्व्स. म्हणून त्या ऑटोनॉमिक नर्व्ह जर असेल तर त्याची एक सिस्टीम आहे दॅट इज कॉल्ड एज ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. म्हणजे इनडायरेक्टली हा जो पार्ट आहे नर्वस सिस्टीमचा किंवा नर्वस कोऑर्डिनेशनचा हा आपल्याला 3 पार्ट मध्ये स्टडी करावा लागेल, 3 सिस्टीम मध्ये स्टडी करावा लागेल. सो द नर्वस सिस्टीम ऑफ द ह्युमन बिंग डज फायनली इट कॅन बी स्टडीड विथ द हेल्प ऑफ 3 पार्ट्स. द 3 पार्ट्स आर सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमस.
सिस्टीम. आता आपल्याला एका नंतर एक 3 सिस्टीम सुरू करायच्या. पहिली सिस्टीम आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता ही सेंट्रल नर्वस सिस्टीम पहा, आता हे 2 पार्ट दिसत आहेत. हा अँटेरियर पार्ट आहे, हा पोस्टेरियर पार्ट आहे. अँटेरियर पार्ट आहे ब्रेन, पोस्टेरियर पार्ट आहे स्पायनल कॉर्ड. एवढ्या पार्टला एकत्र काय म्हणतो आपण, सेंट्रल नर्वस सिस्टीम. मग माझी सेंट्रल नर्वस सिस्टीम कशी आहे? द सेंट्रल नर्वस सिस्टीम ऑफ द ह्युमन बीइंग, इट इज लॉंग, hollow, tubular structure running along the mid dorsal side of the body. बॉडीची ही साइड आहे व्हेंट्रल, ही साइड आहे डॉर्सल, आणि डॉर्सल साइडच्या सेंटर मध्ये माझी नर्वस सिस्टीम आहे सेंट्रल. सो द सेंट्रल नर्वस सिस्टीम इट इज लॉंग, म्हणजे ब्रेन पासून सुरू झाली तर इथपर्यंत असणार, म्हणजे स्कल पासून, हेड पासून सुरू झालेली असेल तर इथपर्यंत. सो सेंट्रल नर्वस सिस्टीम ऑफ द ह्युमन बीइंग इट इज लॉंग. हॉलो, माझी सेंट्रल नर्वस सिस्टीम ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड पूर्ण आतमधून हॉलो आहे. द सेंट्रल नर्वस सिस्टीम ऑफ द ह्युमन बीइंग इट इज लॉंग, हॉलो, ट्युब्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट अलॉंग द मिड डॉर्सल साइड ऑफ द बॉडी. And this particular central nervous system, it is well protected in 2 parts. They are the skull and the vertebral column, where the brain is protected in the skull, and the spinal cord, it is protected in the vertebral column, that is also called as the spine. Brain is protected in the skull and the spinal cord, it is protected in the vertebral column. आता या पर्टिक्युलर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आहे काय? आता सपोज फॉर एक्झाम्पल हे ब्रेन आहे आणि हे पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड आहे. याच्या आत जर आपण गेलो, कशाच्या आत? ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या आत जर गेलो तर या पर्टिक्युलर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये आत काय आहे? तर दिस पर्टिक्युलर ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड शोज द प्रेझेन्स ऑफ 2 डिफरंट टाइप्स ऑफ मॅटर्स. shows the presence of 2 different types of matters. There the gray matter and the white matter. की या पर्टिक्युलर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन स्पायनल कॉर्ड मध्ये जर आत गेलो तर आपल्याला तिथे 2 मॅटर दिसतात. एक आहे ग्रे मॅटर आणि दुसरा आहे व्हाईट मॅटर. मग ग्रे मॅटर जर असेल तर ते कशापासून बनणार? द ग्रे मॅटर इट इज मेड अप ऑफ सेल बॉडीज ऑफ न्यूरॉन. सेल बॉडीजला म्हणतो आपण सायटॉन्स. ॲज वेल एज देर इज प्रेझेन्स ऑफ डेंड्रॉन, डेंड्राइट्स, ॲज वेल एज देर इज प्रेझेन्स ऑफ नॉन मायलिनेटेड नर्व फायबर्स. म्हणजे ग्रे मॅटर मध्ये काय प्रेझेंट आहे की सपोज एक न्यूरॉन जर असेल तर त्या पर्टिक्युलर न्यूरॉनचा जिथे न्यूक्लियस प्रेझेंट आहे त्याला सेल बॉडी म्हणतात, तो पार्ट त्याला म्हणतात सायटॉन. त्याच्यानंतर जो शॉर्ट एंड आहे त्या न्यूरॉनचा त्याला डेंड्रॉन म्हणतात. तर हा सायटॉन आणि डेंड्रॉन प्लस नॉन मायलिनेटेड नर्व फायबर, म्हणजे इनडायरेक्टली असा नर्व फायबर की जो नॉन मायलिनेटेड आहे, म्हणजे सायटॉन आहे, डेंड्रॉन आहे, डेंड्राइट आहे, नॉन मायलिनेटेड नर्व फायबर आहे. हा एवढा पार्ट कुठे प्रेझेंट असेल तर ग्रे मॅटर. अँड द व्हाईट मॅटर इट इज मेड अप ऑफ ॲक्झॉन अँड मायलिनेटेड नर्व फायबर. की समजा हा न्यूरॉन असेल, हा सायटॉन असेल आणि हा समजा डेंड्रॉन असेल तर त्याचा दुसरा जो लॉंग एंड आहे त्याला आपण ॲक्झॉन म्हणतो. तो ॲक्झॉन कुठे प्रेझेंट असतो? तो व्हाईट मॅटरमध्ये. And that particular axon plus myelinated nerve fiber, it is present in that particular another matter that is called as the white matter. So simply this particular brain and the spinal cord, it is only made up of 2 different types of matter. The one it is called as gray, the another it is called as white. त्यांचे कलर्सच ते असतात, ग्रेचा ग्रे, व्हाईटचा व्हाईट. पण आता आपल्याला ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर म्हणजे या ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या पार्ट्सच्या आत जायचं. पहिल्यांदा आपण आपल्याला काय करायचंय की ही जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे कम्प्लीट, म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, या पर्टिक्युलर ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला जे बाहेरून कव्हरिंग दिसणार, सपोज हे कव्हरिंग आहे, हे कव्हरिंग आता या पर्टिक्युलर सेंट्रल नर्वस सिस्टीमला सगळ्या बाजूनी आहे. या कव्हरिंगला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टडी करायचं आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमचं कव्हरिंग. मग त्याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज मेनिंजेस. सो द सेंट्रल नर्वस सिस्टीम इट इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय द कव्हरिंग्स. दिस पर्टिक्युलर कव्हरिंग्स आर कॉल्ड ॲज अ मेनिंजेस. एका कव्हरिंगला म्हणतात मेनिंग्स, MENINX. एक कव्हरिंग असेल तर मेनिंग्स, 3 कव्हरिंग असेल तर त्याला म्हणावं लागेल मेनिंजेस. सो दिस पर्टिक्युलर सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, इट इज कव्हर्ड बाय दॅट पर्टिक्युलर कव्हरिंग. दॅट पर्टिक्युलर कव्हरिंग इट कव्हरिंग्ज आर कॉल्ड ॲज अ मेनिंजेस. म्हणजे हे जे कव्हरिंग आहे हे सगळ्या बाजूनी कव्हरिंग या सेंट्रल नर्वस सिस्टीमला आहे. आपण काय करू की हा पर्टिक्युलर एवढा जो पार्ट आहे या कव्हरिंगचा हा इथे एनलार्ज करू. म्हणजे इनडायरेक्टली हे जे कव्हरिंग आहे ते इथेच आहे असं नाही, ते सगळ्या बाजूनी आहे, पण आपण एवढाच पार्ट आता तिथे एनलार्ज करू म्हणजे आपल्याला मेनिंजेसची आयडिया येईल. So this particular complete central nervous system, it is surrounded by the coverings. Coverings are called as the meninges. Coverings are called as meninges. The function of this particular meninges is to protect this particular central nervous system from mechanical shock.
की या सेंट्रल नर्वस सिस्टीमला कुठला मेकॅनिकल शॉक जर येत असेल तर इनडायरेक्टली त्याच्यापासून या सेंट्रल नर्वस सिस्टीमला प्रोटेक्ट करायचं. ॲज वेल द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर मेनिंजेस इज टू कन्वे व्हेरियस मटेरियल टू द पार्ट्स ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम, फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, न्यूट्रिशन एक्सेट्रा. की या ब्रेनला, या स्पायनल कॉर्डला, यांच्या आतमधल्या पार्ट्सला जर ऑक्सिजन पाहिजे असेल, न्यूट्रिशन पाहिजे असेल, न्यूट्रिएंट्स पाहिजे असेल, एक्सेस मटेरियल पाहिजे असेल, तर ते पण कोण सप्लाय करणार, तर हे मेनिंजेस. मग आता या मेनिंजेसमध्ये आपल्याला जायचं आहे डिटेल. मग मेनिंजेस किती, ऍक्च्युली दिस पर्टिक्युलर सेंट्रल नर्वस सिस्टीम, it is covered by the coverings, they are called as the meninges. The meninges which are present around this particular central nervous system, they are three. मेनिंजेस किती असतात, तर तीन असतात. द थ्री मेनिंजेस आर आउटर, मिडल अँड इनर. दे आर आउटर, मिडल अँड इनर. द आउटर कवरिंग इट इज कॉल्ड एज द ड्युरा मॅटर. द मिडल कवरिंग इट इज कॉल्ड एज द अरेक्नॉइड मॅटर. द इनर कवरिंग इट इज कॉल्ड एज द पाया मॅटर. The outer covering it is called as the dura matter. The middle covering it is called as the arachnoid matter. The inner covering it is called as the pia matter. Of which the outermost is, which is called as the dura matter, it is a thick, tough, and it is made up of fibrous connective tissue. The function of that particular dura matter is to protect this particular central nervous system from mechanical shock. It is avascular. इट इज अवॉस्क्युलर. की सगळ्यात आउटरमोस्ट जे कव्हरिंग आहे ते थिक आहे, टफ आहे, फायब्रस टिश्यू पासून तयार झालेलं आहे, फंक्शन काय तर प्रोटेक्शन आहे, आणि अवॉस्क्युलर आहे. अवॉस्क्युलर आहे म्हणजे ब्लड वेसल्स नाही. द सेकंड कव्हरिंग, मिडल कव्हरिंग ऑफ दिस पर्टिक्युलर central nervous system or middle meanings of this particular central nervous system, it is called as arachnoid matter. It is called as arachnoid matter. It is a thin, it is a web like, and it is avascular. हे पण कसं आहे, थिन आहे, अजून वेब सारखा आहे म्हणजे जाळ्यासारखा आहे, आणि अवास्क्युलर आहे. दॅट पर्टिक्युलर मिडल कव्हरिंग इट इज कॉल्ड एज द अरेक्नॉइड मॅटर. अँड द इनर मोस्ट इट इज कॉल्ड एज द पाया मॅटर. इट इज व्हेरी थिन, इट इज मेम्ब्रेनस, अँड इट इज वॉस्क्युलर. It is a thin, it is a membranous, and it is a vascular. Indirectly या पर्टिक्युलर पायामॅटरचं नेचर कसं आहे, ते थिन आहे, अजून ते वॉस्क्युलर आहे. वॉस्क्युलर आहे म्हणजे तिथे काय आहे, ब्लड सप्लाय. द फंक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर पायामॅटर being it is a vascular is to produce the substance or fluid. That particular fluid it is called as the cerebrospinal fluid. That is called as cerebrospinal fluid. की या पायामॅटरचं फंक्शन जर व्हॉस्क्युलर असेल तर इनडायरेक्टली इथे ब्लड आलेलं आहे, त्या पर्टिक्युलर ब्लड पासून एक फ्लूइड तयार होईल. त्या फ्लूइडला म्हणतो आपण सेरेब्रोस्पायनल फ्लूइड. ते सेरेब्रोस्पायनल फ्लूइड तयार करणे काम कोणाचं असेल, पायामॅटर. सो दीज आर द थ्री मेनिंजेस which are present around this particular central nervous system. The three meninges are the outer, middle and inner. Outer is called as the dura mater, middle it is called as the arachnoid matter, inner is called as the pia mater. But in between dura mater and arachnoid matter there is presence of a space. That particular space, because it is present below the dura mater, it is called as the subdural space. That is called as subdural space. As well, in between arachnoid matter and the pia matter there is presence of a space. That particular space, because it is present below the arachnoid matter, it is called as the subarachnoid space. म्हणजे काय की मेनिंजेस किती आहे, तर तीन आहे, पण स्पेसेस किती आहे, तर दोन आहे. कोणत्या कोणत्या दोन स्पेस आहे, आउटर जी स्पेस आहे दॅट इज कॉल्ड एज द सबड्युरल स्पेस, आणि इनर जी स्पेस आहे त्याला काय म्हणतो आपण, सबअरॅक्नॉइड स्पेस. मग स्पेस आहे तर काय आहे, the subdural space it is filled with a watery fluid, and that particular watery fluid which is present in the subdural space it is called as the serous fluid. That is called as the serous fluid. म्हणजे indirectly या subdural space मध्ये जे फ्लुइड आहे ते watery fluid आहे, त्या फ्लुइडला काय म्हणतात, serous fluid. The function of that particular serous fluid is to protect this particular central nervous system, is to protect the central nervous system from mechanical shock. दुसरी जी स्पेस आहे ती कोणती आहे, सब अरेक्नॉइड स्पेस. द स्पेस विच इज प्रेझेंट इन बिटवीन अरेक्नॉइड मॅटर अँड द पाया मॅटर इट इज कॉल्ड एज द सब अरेक्नॉइड स्पेस, अँड दॅट पर्टिक्युलर सब अरेक्नॉइड स्पेस इट इज फिल्ड विथ अ फ्लूइड. दॅट पर्टिक्युलर फ्लूइड इट इज कॉल्ड एज द सेरेब्रोस्पाइनल फ्लूइड. That is called as the cerebrospinal fluid. The function of this particular cerebrospinal fluid is to convey, is to provide the oxygen and nutrients to the parts of the central nervous system. That is called as, the function of that particular cerebrospinal fluid is to provide oxygen and nutrients to the parts of the central nervous system. Indirectly, the three coverings collectively they are called as the meninges.
आता ह्या जर मेनिंजेस जर ब्रेनच्या असेल, ह्या जर मेनिंजेस जर आता ब्रेनच्या असेल तर इनडायरेक्टली दिस पर्टिक्युलर मेनिंजेस म्हणजे अप्पर मेनिंज दॅट इज कॉल्ड एज ड्युरा मॅटर, इट इज नॉट directly or it does not show the presence of any space. म्हणजे ही जर पर्टिक्युलर मेनिंजेस, ह्या जर मेनिंजेस जर ब्रेनच्या असेल तर या पर्टिक्युलर मेनिंजेसच्या ड्युरा मॅटरच्या वर कुठलीही स्पेस नाही, दॅट इज डायरेक्टली कनेक्टेड विथ द बोन ऑफ द स्कल, डायरेक्टली कनेक्टेड विथ द बोन ऑफ द स्कल. बट हे जर मेनिंजेस जर या स्पायनल कॉर्डच्या जर असेल, ह्या जर मेनिंजेस जर ह्या स्पायनल कॉर्डच्या जर असेल, आता त्या ब्रेनच्या नाही, ह्या जर स्पायनल कॉर्डच्या असेल तर अराउंड दिस पर्टिक्युलर मेनिंजेस म्हणजेच अराउंड दिस पर्टिक्युलर ड्युरा मॅटर देर इज प्रेझेन्स ऑफ अ स्पेस, दॅट पर्टिक्युलर स्पेस इट इज कॉल्ड एज अ इपिड्युरल स्पेस, दॅट इज कॉल्ड एज अ इपिड्युरल स्पेस. काय कळलं तुम्हाला की ह्या जर मेनिंजेस, आता ही ह्या मेनिंजेस इथे पण प्रेझेंट आहे, ह्या मेनिंजेस इथे पण प्रेझेंट आहे, इथे म्हणजे कुठे ब्रेनला पण प्रेझेंट आहे, स्पायनल कॉर्डला पण प्रेझेंट आहे. पण ह्या जर मेनिंजेस ब्रेनला प्रेझेंट असेल तर या मेनिंजेसच्या वर कुठलीही स्पेस नाही, डायरेक्ट स्कलबोन आहे. पण ह्या पर्टिक्युलर मेनिंजेस जर स्पायनल कॉर्डच्या जर असेल तर त्या मेनिंजेसच्या वर म्हणजे ड्युरा मॅटरच्या वर म्हणजे या ड्युरा मॅटरच्या बाहेर एक स्पेस आहे, दॅट पर्टिक्युलर स्पेस इट इज कॉल्ड एज इपिड्युरल स्पेस. सो दीज आर कॉल्ड एज कवरिंग्स ऑफ द central nervous system which are called as meninges, which are called as meninges, and any infection to this particular meninges causing harm to the central nervous system, any infection to this particular meninges causing harm to this particular central nervous system, the disease is called as a meningitis. त्याला काय म्हणतो आपण, मेनिंजायटिस. की त्या पर्टिक्युलर मेनिंजेसमध्ये जर कुठलं व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर त्या पर्टिक्युलर डिसीजला नेम आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ मेनिंजायटिस. म्हणजे डायरेक्टली आपण आत्ता काय पाहिलं की माझी सेंट्रल नर्वस सिस्टीम ही सुरू केली, या सेंट्रल नर्वस सिस्टीमला मी असं म्हटलं की दोन पार्ट आहे, एक ब्रेन आहे, दुसरा स्पायनल कॉर्ड आहे. आता आपण सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या कुठल्याच पार्टला आत गेलो नाही, म्हणजे स्ट्रक्चर आपण कुठल्याच पाहिलं नाही, फक्त आपण आता पाहिलं की या पूर्ण सेंट्रल नर्वस सिस्टीमला कव्हर आहे, कव्हरिंग्ज आहे, त्या कव्हरिंग्जला काय म्हणतो आपण, मेनिंजेस. कव्हरिंग्जला काय म्हणतो, मेनिंजेस. आता आपण काय करू की या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो अँटेरियर पार्ट आहे तो सुरू करू, दॅट इज कॉल्ड ॲज ब्रेन. So anterior part of this particular central nervous system it is called as brain, and the posterior part of this particular central nervous system it is called as spinal cord. दोन पैकी एक पार्ट आपण आता पहिल्यांदा सुरू करू, that is called as brain, that is called as brain. आता आपण सुरू करू सेंट्रल नर्वस सिस्टीमचा अप्पर पार्ट, दॅट इज कॉल्ड ॲज ब्रेन. आता आपल्याला सुरू करायचं आहे ब्रेन, त्याचे पार्ट्स, मग पार्ट्स असेल तर त्यांचे फंक्शन्स, तो पार्ट आहे आता. आता आपण ब्रेन सुरू करणार. मग ब्रेन म्हणजे काय, द अप्पर ब्रॉडर पार्ट ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम इज कॉल्ड एज ब्रेन. की माझी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, त्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो अप्पर पार्ट आहे, ब्रॉडर पार्ट आहे, त्या पर्टिक्युलर सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या ब्रॉडर पार्टला काय म्हणतो आपण, ब्रेन. So upper broader part of the central nervous system it is called as brain, and this particular brain it is situated in the skull cavity. That particular skull cavity it is called as a cranial cavity. की माझं ब्रेन जर असेल ना तर ते स्कलच्या कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे, and the cavity in which that particular brain is located or that is placed, that particular cavity of that particular skull it is called as cranial cavity. मग माझं ब्रेन कसं आहे, the human brain it is a soft, it is a flat, it is a hollow. की माझं ब्रेन कसं आहे तर सॉफ्ट आहे, फ्लॅट आहे, हॉलो आहे. पहा कलर त्याचा कसा आहे तर व्हाईटिश आहे. द वेट ऑफ दिस पर्टिक्युलर ह्युमन ब्रेन इट इज अराउंड 1300 to 1400 grams. आणि माझ्या ब्रेनमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं असेल तर देर इज प्रेझेन्स ऑफ अराउंड 30,000 million cells. दे आर कॉल्ड ॲज न्यूरॉन्स, दे आर कॉल्ड ॲज न्यूरॉन्स. म्हणजे डायरेक्टली ब्रेन कसं आहे तर फ्लॅट आहे, हे इथे ऑब्झर्व केलेलं असेल तर पहा फ्लॅट आहे, सॉफ्ट आहे, व्हाईटिश आहे, वेट किती आहे तर 1300 to 1400 grams आहे. मग माझं ब्रेन मला आता स्टडी करायचं असेल तर या पर्टिक्युलर ब्रेनचे पहिल्यांदा मला पार्ट्स पाहावं लागेल, त्यांचे नेम्स पाहावं लागेल, त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर पार्ट्सला एका एकाला डिटेल जावं लागेल. ह्युमन ब्रेन, complete human brain it is differentiated into three parts. The complete human brain it is differentiated into three parts. The three parts are forebrain, midbrain and hindbrain. ब्रेनचा अप्पर पार्ट, मिडल पार्ट आणि लोअर पार्ट.
The upper part of this particular brain, it is called as the forebrain. Middle part of this particular brain, it is called as the midbrain. Lower part of that particular brain, it is called as the hindbrain. The forebrain, it is again called as prosencephalon. Midbrain, again it is called as mesencephalon. And the hindbrain, it is also called as rhombencephalon. एक गोष्ट माहित झाली आपल्याला की माझं ब्रेन 3 पार्ट्स मध्ये डिफरन्शिएट होते. कुठले कुठले 3 पार्ट्स? फोरब्रेन, मिडब्रेन आणि हाइंडब्रेन. आता आपल्याला ऑब्झर्व करायचं की माझ्या पूर्ण ब्रेन मध्ये 3 पार्ट आहे, ठीक आहे, पण या पर्टिक्युलर ब्रेनच्या 3 पार्ट्स मध्ये पुन्हा सब पार्ट्स कोणते आहेत? चला ऑब्झर्व करा. द फोरब्रेन, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द प्रोजेन्सेफेलॉन. इट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. दे आर द ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम अँड द डायन्सेफेलॉन. They are the olfactory lobe, cerebrum and the diencephalon, where the olfactory lobes, they are also called as the rhincephalon. प्रत्येक पार्ट आपल्याला डिटेल डायग्राम्स मध्ये बघायचं आहे. पण पहिल्यांदा नेम्स पहा की या ब्रेन मध्ये कोणते कोणते पार्ट आहेत. तर फोरब्रेन मध्ये 3 पार्ट्स आहे. पहिला पार्ट आहे ऑल्फॅक्टरी लोब, इट इज ऑल्सो कॉल्ड एज rhincephalon. सेकंड पार्ट आहे या फोरब्रेन मधला, दॅट इज कॉल्ड एज द सेरेब्रम, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द टेलेन्सेफेलॉन. थर्ड पार्ट आहे या फोरब्रेनचा, दॅट इज कॉल्ड एज द डायन्सेफेलॉन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द थॅलामेन्सेफेलॉन. दॅट इज कॉल्ड एज थॅलामेन्सेफेलॉन. पण या थॅलामेन्सेफेलॉन मध्ये म्हणजे डायन्सेफेलॉन मध्ये परत 3 पार्ट्स आहेत. द डायन्सेफेलॉन, अगेन इट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. दे आर द इपिथॅलॅमस, थॅलॅमस अँड द हायपोथॅलॅमस. दे आर द इपिथॅलॅमस, थॅलॅमस अँड द हायपोथॅलॅमस. ऍक्च्युली काय आहे की इपिथॅलॅमस, इट इज द फ्लोअर ऑफ द पिनियल ग्लँड. की या इपिथॅलॅमसच्या फ्लोअरवर एक ग्लँड असणार, एंडोक्राइन ग्लँड, दॅट इज कॉल्ड एज पिनियल ग्लँड. पण या हायपोथॅलॅमसला आपण ऑब्झर्व केलेलं असेल तर दिस पर्टिक्युलर हायपोथॅलॅमस, अगेन इट इज द फ्लोअर ऑफ अनदर ग्लँड, दॅट इज कॉल्ड एज द पिट्युटरी ग्लँड. म्हणजे समोरच्या बाजूला त्या डायन्सेफेलॉनचा कोणता पार्ट असेल तर हायपोथॅलॅमस, मागच्या बाजूला त्याच डायन्सेफेलॉनचा कोणता पार्ट असेल तर इपिथॅलॅमस, मध्ये कोणता जर असेल तर थॅलॅमस. So epithalamus, thalamus and the hypothalamus together, it is called as the diencephalon. So finally the olfactory lobe, cerebrum and the diencephalon together, it is called as the forebrain. Second, it is called as the midbrain. The middle part of the brain, it is called as midbrain. This particular midbrain, again it consists of 2 parts. They are the optic lobes and the cerebral peduncle. Optic lobes and cerebral peduncle, where optic lobes, they are also called as corpora quadrigemina, that is also called as optic quadrigemina, and another it is called as the cerebral peduncle, it is also called as the crura cerebri. म्हणजे हे दोन जे पार्ट आहे हे कुठल्या ब्रेनचे पार्ट आहे? मिड ब्रेन. तिसरा पार्ट ब्रेनचा कोणता तर हाइंड ब्रेन. द हाइंड ब्रेन, अगेन इट इज कॉल्ड एज द rhombencephalon. This particular hind brain, again it consists of 2 parts. They are the cerebellum and the brainstem, where this particular brainstem, it is the lowermost posterior part of this particular human brain. त्याच्यानंतर मग spinal cord continue होतो. This particular brainstem, it is again differentiated into 2 parts. They are the pons variola and the medulla oblongata. They are the pons variola and the medulla oblongata. म्हणजे ह्या सगळ्या पार्ट्सला आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. कशाचे हे सगळे पार्ट्स आहे? ब्रेनचे. आपण इथून स्टार्ट करणार, दॅट इज कॉल्ड ॲज द फोरब्रेन. ओके, नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्युमन ब्रेन. आता आपल्याला काय सुरू करायचं आहे की ह्युमन ब्रेन आणि त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन्स. तर आपल्याला ब्रेन माहीत झालेलं आहे. काय ब्रेन? द अपर अँटेरियर ब्रॉडर पार्ट ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम, इट इज कॉल्ड एज ब्रेन. And the human brain, it consists of 3 parts. The 3 parts are forebrain, midbrain and hindbrain. तर आता आपण पहिला सुरू करू forebrain. मग forebrain म्हणजे काय? The uppermost part of the human brain, which occupy largest area of the human brain, it is called as forebrain. This particular forebrain, it occupy around 85% of the total brain. The forebrain, it is also called as prosencephalon. फोरब्रेन, इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रोजेन्सेफेलॉन. म्हणजे माझं ब्रेन जर असेल तर किती पार्ट्स मध्ये डिफरन्शिएट करू आपण? 3. फोरब्रेन, मिडब्रेन आणि हँडब्रेन. आता आपण पहिल्यांदा काय सुरू करतोय? फोरब्रेन. त्याला अजून दुसरं काय नेम आहे? प्रोजेन्सेफेलॉन. मग फोरब्रेन काय? ऍक्च्युली ह्या सगळ्या डायग्राम्स ऑब्झर्व केल्या तर या डायग्राम्स पहा कोणत्या कोणत्या आहे. या डायग्राम मध्ये या पर्टिक्युलर ब्रेनला साईडनी दाखवलेलं आहे. दिस इज कॉल्ड एज साईड व्ह्यू ऑफ ह्युमन ब्रेन. या डायग्राम मध्ये ब्रेनचा जो लार्जेस्ट पार्ट आहे ज्याला म्हणतो आपण सेरेब्रम, त्याचे वेगवेगळे सेन्सरी एरियाज दाखवलेले आहे. हे सेन्सरी एरियाज आहे. ही जी डायग्राम आहे या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये या ब्रेनला आपण व्हर्टिकली कट केलेलं आहे. हा आहे व्हर्टिकल सेक्शन ऑफ ह्युमन ब्रेन. या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये काय केलेलं आहे की सपोज जसं ब्रेन असेल,
वरचा जो पार्ट आहे ब्रेनचा तो खालच्या साईडने पाहत आहे, म्हणजे आतल्या साईडने पाहत आहे आपण. म्हणजे कोणत्या साईडने? व्हेंट्रल. म्हणजे माझं ब्रेन जर असेल तर त्याची ही साईड असेल तर याला काय म्हणू आपण? अँटेरियर. मागची साईड असेल तर काय म्हणू आपण? पोस्टिरियर. वरची साईड असेल तर त्याला काय म्हणू आपण? डॉर्सल. आणि आतमधली साईड असेल तर याला काय म्हणू आपण? व्हेंट्रल. म्हणजे माझं ब्रेन जर आतमधलं असं जर असेल तर आपण ते असं पाहत आहे, म्हणजे कोणत्या व्ह्यूनी पाहत आहे? व्हेंट्रल. तर हा आहे व्हेंट्रल व्ह्यू. त्याच्यानंतर आपलं ब्रेन जे आहे ते हॉलो आहे. त्या हॉलो ब्रेनच्या ज्या कॅव्हिटीज आहेत त्या इथे शो केलेल्या आहेत. त्या कॅव्हिटीजला म्हणतात व्हेंट्रिकल्स. ठीक आहे. तर आपण सुरू करू आता ब्रेन. ब्रेन मधला पहिला पार्ट दॅट इज कॉल्ड एज द फोर ब्रेन. मग काय आहे फोर ब्रेन? द फोर ब्रेन इट इज द largest part of the human brain. It is uppermost part of the human brain. It occupy about 85% of the total brain. कोणता brain? Forebrain. That particular forebrain, it is differentiated into three parts. The three parts of that particular forebrain are olfactory lobe, cerebrum, and the diencephalon. फोरब्रेन मध्ये किती पार्ट्स येतील? 3 पार्ट्स. ऑल्फॅक्टरी लोब, डायन्सेफेलॉन अँड सेरेब्रम. आता आपण एक एक फोरब्रेनचे पार्ट्स पाहू. पहिला पार्ट आहे ऑल्फॅक्टरी लोब. मग ऑल्फॅक्टरी लोब काय? अ पेअर ऑफ स्मॉल साइज्ड बॉडीज. अ पेअर ऑफ स्मॉल साइज्ड बॉडीज प्रेझेंट अँटेरियर टू द सेरेब्रम. आता हे पूर्ण सेरेब्रम आहे. या सेरेब्रमचा हा समोरचा म्हणजे अँटेरियर पार्ट आहे. या अँटेरियर साइडला सेरेब्रमच्या दोन छोटे छोटे जे स्ट्रक्चर्स आहे यांना म्हणतो आपण ऑल्फॅक्टरी लोब्स. So a pair of small sized bodies present anterior to the cerebrum are called as olfactory lobes. Both these particular olfactory lobes on all the sides except the ventral side, they are covered by the growth of the cerebrum. मी आता हे म्हटलं की दोन ऑल्फॅक्टरी लोब जर असेल तर हे आतमध्ये दोन ऑल्फॅक्टरी लोब्स आहे. सगळ्या समोरच्या, साईडच्या, मागच्या सगळ्या साईडने फॉर एक्झाम्पल ते पर्टिक्युलर ऑल्फॅक्टरी लोब्स असेल तर कवर्ड आहे. कशाने कवर्ड आहे? तर सेरेब्रमने. So both these particular olfactory lobes they are covered by the growth of the cerebrum. म्हणजे इनडायरेक्टली हे ऑल्फॅक्टरी लोब तुम्हाला असं ब्रेन बंद असेल तर नाही दिसणार. हे वेंट्रल साईडने ऑल्फॅक्टरी लोब पाहावं लागेल. हे दोन दिसेल. या दोन्ही लोब्सला काय म्हणतो आपण? ऑल्फॅक्टरी लोब. सो अ पेअर ऑफ स्मॉल साइज्ड बॉडीज प्रेझेंट अँटेरियर टू द सेरेब्रम are called as olfactory lobes. Both these particular olfactory lobes they are covered by the growth of the cerebrum. Each olfactory lobe हा एक olfactory lobe. Each olfactory lobe it is differentiated into two parts. The rounded part of the olfactory lobe it is called as the olfactory bulb, and the narrow part of this particular olfactory lobe it is called as the olfactory tract. Thus, the olfactory bulb and the olfactory tract together it is called as the olfactory lobe. The olfactory tract it opens into the cerebrum. It opens into the temporal lobe of the cerebrum. From this particular olfactory tract, there arises the nerves and they reach up to the nose. मी काय म्हटलं की ह्या ज्या ऑल्फॅक्टरी लोब आहे याच्यापासून ज्या नर्व्स निघतात त्या नोज पर्यंत येतात. हेन्स द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर ऑल्फॅक्टरी लोब इज टू रिकॉग्नाइज ऑर टू आयडेंटिफाय द स्मेल. Hence, this particular olfactory lobes they are the site of sense of smell. They are the site of sense of smell. मी काय म्हटलं आता की या ऑल्फॅक्टरी ट्रॅक्ट पासून ज्या नर्व्स निघणार त्या नोज पर्यंत येणार. म्हणजे या ऑल्फॅक्टरी लोबचं काय फंक्शन असणार की हे ऑल्फॅक्टरी लोब्स कुठलाही स्मेल असेल तर तो रेकॉग्नाइज करणे, आयडेंटिफाय करणे. म्हणून त्या पर्टिक्युलर ऑल्फॅक्टरी लोबला काय म्हटलं? इट इज द साइट ऑफ सेन्स ऑफ स्मेल. म्हणजे इनडायरेक्टली सोपा फोर ब्रेनचा हा जो पहिला पार्ट आहे ज्याला आपण ऑल्फॅक्टरी लोब म्हणतो तो कशासाठी इम्पॉर्टंट आहे? तर आयडेंटिफिकेशन ऑफ स्मेल. सो दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द फोर ब्रेन दॅट इज कॉल्ड एज ऑल्फॅक्टरी लोब. सेकंड पार्टला जो आपण द सेकंड पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर फोर ब्रेन इट इज कॉल्ड एज द सेरेब्रम. The cerebrum it is the largest part of the human brain. It occupy around 80 to 85% of the total brain. कुठला पार्ट? सेरेब्रम. So it occupy 80 to 85% of the total brain. The cerebrum again it is called as the telencephalon. The cerebrum again it is called as telencephalon. आता त्या पर्टिक्युलर सेरेब्रमला मला जर स्टडी करायचं असेल तर माझं ब्रेन बाहेर काढल्याबरोबर जे सगळ्या साईडने दिसते ना, समोर, मागे, वर, लॅटरल साईडला सगळ्या बाजूने जो पर्टिक्युलर ब्रेनचा मोठा पार्ट दिसतो तो सेरेब्रमच दिसतो काढल्याबरोबर बाहेर. So it is the largest part of this particular human brain that is also called as a cerebrum. Again it is also called as a telencephalon. But this particular cerebrum if it is observed, this particular cerebrum it is differentiated into two lobes. की एका पूर्ण सेरेब्रम मध्ये हे पूर्ण मिळून सेरेब्रम
पण एका पूर्ण सेरेब्रम मध्ये 2 हाफ असणार म्हणजे लोब्स असणार. So complete cerebrum, it is differentiated into 2 lobes. They are called as the cerebral hemispheres. They are called as cerebral hemisphere. हा जो असेल तो याला म्हणतो आपण cerebral hemisphere. हा जर असेल तर याला म्हणतो आपण cerebral hemisphere. दोन cerebral hemisphere एकत्र येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण cerebrum. The two cerebral hemispheres, they are connected by means of a tissue. की हा cerebral hemisphere आहे, हा cerebral hemisphere आत एकमेकांसोबत जर connected असेल तर by means of a tissue, that particular tissue, it is called as a corpus callosum. That is called as a corpus callosum. एक cerebral hemisphere आहे, दुसरा cerebral hemisphere आहे, एकमेकांना आतमधून connected असेल तर that particular tissue ला काय म्हणतो आपण corpus callosum. So this particular cerebrum, it shows the presence of two cerebral hemispheres, and the two cerebral hemispheres, they are internally connected by means of a tissue. That particular tissue, it is called as a corpus callosum. That is called as a corpus callosum. त्याच्यानंतर या सेरेब्रमला जर आता आपण ऑब्झर्व करतो म्हटलं तर दिस पर्टिक्युलर सेरेब्रम, इट शोज द प्रेझेन्स ऑफ मेन टू लेयर्स, द आउटर लेयर अँड द इनर लेयर. द आउटर लेयर, इट इज मेड अप ऑफ ग्रे मॅटर. द इनर लेयर, इट इज मेड अप ऑफ व्हाईट मॅटर. The outer layer, it is made up of gray matter. The inner layer, it is made up of white matter. So this is the cerebrum, where it is differentiated into two layers, gray matter and the white matter. Externally, this particular cerebrum, if it is observed, this particular cerebrum, it shows the presence of depressions and the ridges. वर आलेल्या पार्टला म्हणतो आपण ridges, पण आत गेलेल्या पार्टला म्हणतो आपण depressions. The depressions of this particular cerebrum are called as a sulci. They are called as sulci, and the ridges of this particular cerebrum are called as a gyri. की वर जे पर्टिक्युलर आलेले पार्ट असेल तर त्यांना म्हणतो आपण गायराय, पण आत खोल गेलेले पार्ट असेल, डीप गेलेले पार्ट असेल तर त्यांना म्हणतो आपण सल्काय. ॲज अ रिझल्ट ऑफ द प्रेझेन्स ऑफ दिस पर्टिक्युलर सल्काय, ईच सेरेब्रल हेमिस्फियर, हा एक सेरेब्रल हेमिस्फियर असेल तर ईच सेरेब्रल हेमिस्फियर, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस पर्टिक्युलर सल्काय, ईच सेरेब्रल हेमिस्फियर, इट इज डिफरन्शिएटेड इनटू 4 लोब्स. की एक सेरेब्रल हेमिस्फियर जर असेल तर हा एक सेरेब्रल हेमिस्फियर परत किती लोब्स मध्ये डिवाइड होतो? 4 लोब्स. फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब अँड द टेम्पोरल लोब. फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब अँड टेम्पोरल लोब. म्हणजे इनडायरेक्टली माझा जर असा सेरेब्रम जर काढला तर इनडायरेक्टली या पर्टिक्युलर सेरेब्रमला जर मी इथे दाखवलं तर या पर्टिक्युलर सेरेब्रमला मला इथे जो लोब दिसेल त्याला म्हणतो आपण फ्रंटल लोब, वर जो दिसेल त्याला म्हणतो आपण परायटल लोब, मागे जो दिसेल त्याला म्हणतो आपण ऑसिपिटल लोब, आणि कानाजवळ जो दिसेल त्याला म्हणतो आपण टेम्पोरल लोब. सो दिस पर्टिक्युलर ईच सेरेब्रल हेमिस्फियर, एक सेरेब्रल हेमिस्फियर, इट शोज द प्रेझेन्स ऑफ 4 लोब्स. The 4 lobes are frontal lobe, parietal lobe, occipital lobe and the temporal lobe, and another fifth reduced lobe is there also, that is called as insula. That is called as insula, and all these particular 4 lobes of this particular each cerebral hemisphere shows the presence of various memory areas. They are called as the sensory areas. They are called as sensory areas. की एका सेरेब्रल हेमिस्फियर मध्ये जर ऑब्झर्व जर केलं तर तिथे आता वेगवेगळे मेमरी एरियाज आहेत. त्या मेमरी एरियाजला काय म्हणतो आपण? सेन्सरी एरियाज. फॉर एक्झाम्पल हा जो एरिया आहे, that area it is called as association area. The area which is present in the frontal lobe, which is responsible for planning, problem solving, judging, etc. That particular area it is called as association area. Just याच्या बाजूला दुसरा एरिया पाहिला so that area it is called as the speech area. This is also called as the Broca's area. This particular area it is responsible for speaking the words. ह्याच्या जस्ट वर एक एरिया पाहिला तर that is called as the premotor area. The premotor area it is present in the frontal lobe. This particular area it is responsible for involuntary activities of the body, as well as this particular premotor area it also controls the autonomous nervous system. ह्याच्या जस्ट बाजूला अजून फ्रंटल लोब मध्ये दुसरा एरिया पाहिला तर that is called as the general motor area. The general motor area it is present in the frontal lobe. This particular area it controls the voluntary activities of the body or voluntary movements of the body. So general motor area, premotor area, association area, speech area, these are the areas present in the frontal lobe of the cerebral hemisphere.
The another lobe, it is called as the parietal lobe. This particular parietal lobe, it shows the presence of a large area. That area, it is called as the general sensory area. That is also called as somesthetic area. The function of this particular area is to control the pain, temperature, and the touch. Pain sensations आहे, टच सेन्सेशन्स आहे, टेम्परेचर सेन्सेशन्स आहे, ते आयडेंटिफाय करायचं काम हा एरिया करतो. दॅट एरिया इट इज कॉल्ड एज जनरल सेन्सरी एरिया. ऑसिपिटल लोब मध्ये जर आपण आलो तर दॅट पर्टिक्युलर ऑसिपिटल लोब शोज द प्रेझेन्स ऑफ टू एरियाज, द व्हिज्युअल एरिया अँड द ऑडिटरी एरिया. The visual area, it is present in the occipital lobe. It is responsible for vision. The auditory area, it is again present in that particular occipital lobe. That particular area, it performs the function of hearing. अजून एक लोब आहे, that is called as a temporal lobe. That temporal lobe, it shows the presence of a area, large area. That area, it is called as a symbolic association area. The function of this particular symbolic association area is to identify the reading and the language. It is for the reading and the language. म्हणजे reading करणार आहे, language आपण कुठली शिकणार आहे, त्याच्यासाठी जो एरिया असतो, that particular area, it is called as symbolic association area. So this is the largest part of the human brain, which occupy around 85% of the total brain. That particular part of the brain, forebrain, it is called as the cerebrum. The various functions of this particular cerebrum are, this particular cerebrum, it controls temperature, it controls pain, it controls emotions, it controls voluntary activities, it controls involuntary activities, it is responsible for speaking, it is responsible for reasoning, judging, pleasure, etc. So these are the various activities and functions they are performed by this particular part of the brain, that is called as the cerebrum. So first part of the forebrain, it is called as the olfactory lobe. The second part of this particular brain, it is called as the cerebrum, and the third part of the forebrain, it is called as the diencephalon. आपला कुठला पार्ट सुरू आहे, फोरब्रेन. फोरब्रेन मध्ये किती पार्ट्स आहेत, 3. पहिला पार्ट आहे ऑल्फॅक्टरी लोब, दुसरा पार्ट आहे सेरेब्रम, तिसरा जो पार्ट आहे तो आता इथे दिसणार आहे. दॅट पर्टिक्युलर पार्ट इट इज कॉल्ड एज द डायन्सेफेलॉन. मग डायन्सेफेलॉन काय आहे, तर डायन्सेफेलॉन अगेन इट इज अ पार्ट ऑफ द फोरब्रेन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द थॅलामेन्सेफेलॉन. इट इज मेड अप ऑफ ग्रे मॅटर. इट इज मेड अप ऑफ ग्रे मॅटर. मग आता हा डायन्सेफेलॉन इथून एवढा जर पार्ट असेल तर या डायन्सेफेलॉन मध्ये किती पार्ट्स आहे. दिस पर्टिक्युलर डायन्सेफेलॉन इट इज डिफरन्शिएटेड इनटू 3 पार्ट्स. The 3 parts which are present in this particular diencephalon are the thalami, epithalamus and the hypothalamus. हा जो मधला पार्ट आहे तो थॅलामी, हा जो अप्पर पार्ट आहे तो इपिथॅलामस, आणि जो लोअर पार्ट आहे तो हायपोथॅलामस. मग एक एक आपण ऑब्झर्व करू. पहिल्यांदा जो आपण पहिल्या पार्टला, दॅट इज कॉल्ड एज द थॅलामी और दॅट इज कॉल्ड एज द थॅलामस. So thalami or the thalamus, it is a part of the diencephalon. It is made up of gray matter. It is made up of gray matter, but this particular thalami, it shows the presence of its appearance on 2 lateral side. म्हणून त्या दोन्ही लॅटरल साइड मध्ये जे पर्टिक्युलर पार्ट आहे डायन्सेफेलॉन त्याला म्हणतो आपण आता थॅलामस. दोन एकत्र आलेले असेल तर त्याला म्हणतो थॅलामी. द टू थॅलामस or the 2 lateral parts of this particular thalamus, they are connected internally by means of a connective that is called as a Hebenkular commissure. That is called as Hebenkular commissure. And the function of this particular thalami or thalamus is that this particular thalami or thalamus, it acts as a relay center. It acts as a relay center. Thus, the function of this particular thalami or the thalamus is to filter the incoming and the outgoing stimuli. की या सेरेब्रम कडे इन्फॉर्मेशन येणार आहे, सेरेब्रमची इन्फॉर्मेशन ब्रेनच्या बाकीच्या पार्ट कडे जाणार आहे, बॉडी कडे जाणार आहे, ती फिल्टर करायचं काम हा मधला पार्ट करतो. दॅट पर्टिक्युलर पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर डायन्सेफेलॉन इट इज कॉल्ड एज thalami. As well as this particular thalami, it is responsible for the formation of 2 systems, that is called as a RAS and limbic system. That is called as a reticular activating system and the limbic system. The limbic system, it is for behavior, sexual behavior, etc. And the reticular activating system, it is for the communication of this particular brain with the other parts of the brain, or cerebrum with the other parts of the brain. So this is the main important part of this particular forebrain, that is called as the thalamus, or that is also called as the thalami. The another part of this particular diencephalon, हा इथून एवढा जो पार्ट आहे तो डायन्सेफेलॉन, त्यालाच आपण काय म्हणतो आपण थॅलामेन्सेफेलॉन. हा कुठला पार्ट आहे, सेरेब्रम.
त्याच्यानंतर हा इथून एवढा जो पार्ट आहे तो कुठला आहे, डायन्सेफेलॉन. या डायन्सेफेलॉनचा जो मिडल पार्ट आहे याला काय म्हटलेलं आहे आपण आता, थॅलॅमस किंवा थॅलॅमी. याच्या जस्ट थोडंसं वर आलो होतं, हा जो पार्ट दिसतो त्याला काय म्हणतो आपण आता, इपिथॅलॅमस. इपिथॅलॅमस काय, द इपिथॅलॅमस इट इज अ पार्ट ऑफ द diencephalon. Indirectly this particular epithalamus it is a part of the forebrain. This particular epithalamus it forms the roof of the diencephalon. म्हणजे हा पूर्ण डायन्सेफेलॉन पाहिला तर हा खालचा पार्ट आहे, हा वरचा पार्ट आहे, म्हणून याला जर रूफ म्हटलं असेल तर याला फ्लोअर म्हणावं लागेल, याला जर फ्लोअर म्हटलं असेल तर याला रूफ म्हणावं लागेल. So this particular epithalamus it forms the roof of the diencephalon. From this particular epithalamus there arises a gland. That particular gland it is called as the pineal gland, where this particular pineal gland it secretes two hormones. They are the serotonin and the melatonin. This particular pineal gland it is present on the floor of the epithalamus, where this particular pineal gland or pineal body it secretes two hormones. They are the serotonin and the melatonin, where the serotonin it controls the metabolic activities of the body, and melatonin hormone it maintains the biological clock, that is called as a biological rhythm, or that is called as a circadian rhythm. त्याच्यानंतर हा जो इपिथॅलॅमस आहे हा इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की दिस पर्टिक्युलर इपिथॅलॅमस ऑफकोर्स इट इज अ डायन्सेफेलॉन, इट इज अ पार्ट ऑफ डायन्सेफेलॉन. द अनदर फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर इपिथॅलॅमस इज दॅट दिस पर्टिक्युलर इपिथॅलॅमस इट ऑल्सो कंट्रोल्स द इमोशन्स, पेन, touch. The another very important function of this particular epithalamus is that this particular epithalamus it shows the presence of a plexus. Epithalamus it shows the presence of a plexus where blood enters in that, blood filters in that particular plexus and forms the fluid. That fluid it is called as a cerebrospinal fluid. That particular plexus which is present in this particular epithalamus it is called as the anterior choroid plexus. That is called as anterior choroid plexus. तर इपिथॅलॅमस हा या डायन्सेफेलॉनचा पार्ट आहे, तो रूफ पार्ट आहे. त्या इपिथॅलॅमसवर एक ग्लँड आहे, त्या ग्लँडला पिनियल ग्लँड म्हणतात. या पिनियल ग्लँड पासून दोन हार्मोन सिक्रेट होतात, सिरोटोनिन आणि मेलॅटोनिन. या इपिथॅलॅमसचं फंक्शन हे आहे की तो इमोशन्स कंट्रोल करतो, पेनवर कंट्रोल करतो, टचवर कंट्रोल करतो. पण त्या इपिथॅलॅमसमध्ये एक नेटवर्क पण आहे, प्लेक्सस पण आहे. That particular plexus it is called as anterior choroid plexus, and that particular anterior choroid plexus which is present in that epithalamus it is involved in the formation of a nutritive fluid which provide nutrition to the central nervous system, brain and the spinal cord. That particular fluid it is called as cerebrospinal fluid. That is called as cerebrospinal fluid. So this is the part of the diencephalon that is called as epithalamus. आतापर्यंत आपण कुठे आलो डायन्सेफेलॉनचा, हा पहिला पार्ट होता थॅलॅमी, हा दुसरा पार्ट आहे इपिथॅलॅमस. आता आपण या लोअर पार्टला येऊ, दॅट इज कॉल्ड एज अ हायपोथॅलॅमस. द फ्लोअर पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर डायन्सेफेलॉन इट इज कॉल्ड एज अ हायपोथॅलॅमस. The floor of this particular diencephalon it is called as the hypothalamus. From this particular hypothalamus there again arises a gland. That gland it is called as a pituitary gland, where this particular pituitary gland it is connected to the hypothalamus by means of a stalk. That particular stalk it is called as a hypophyseal stalk, or it is called as infundibulum, or it is called as infundibulum. मग आता हा hypothalamus काय आहे, तर actually this particular hypothalamus it is a part of diencephalon. It is made up of gray matter, and the various functions of this particular hypothalamus are, this particular hypothalamus it controls hunger, thirst, sleep, wakefulness. It controls hunger, thirst, sleep, wakefulness, as well as this particular hypothalamus it is also called as a visceral control center. इट इज कॉल्ड ॲज अ व्हिसरल कंट्रोल सेंटर. म्हणजे व्हिसरल जे बॉडीचे ऑर्गन्स आहेत त्याच्यावर कंट्रोल ठेवणारा हा पार्ट आहे. दॅट पर्टिक्युलर पार्ट इट इज कॉल्ड ॲज हायपोथॅलॅमस. द अनदर फंक्शन्स ऑफ दिस पर्टिक्युलर हायपोथॅलॅमस इज दॅट दिस पर्टिक्युलर हायपोथॅलॅमस इट मेंटेन्स द बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. हेन्स दिस पर्टिक्युलर हायपोथॅलॅमस इट इज कॉल्ड ॲज द थर्मोस्टॅट ऑफ द बॉडी, as well as it maintains the blood pressure. And this particular hypothalamus it produces two hormones there, the oxytocin and the ADH, which are secreted from the pituitary gland. So because this particular hypothalamus it is a part of diencephalon, it controls most of the visceral activities of the body. This particular hypothalamus it is called as a visceral control center. That is called as visceral control center. So this is the part, that particular part, इथून एवढा जो part आहे that particular part of
ब्रेन इट इज कॉल्ड ॲज द फोर ब्रेन. काय काय दिसलं आपल्याला फोर ब्रेन मध्ये? हा एक पार्ट दिसला ज्याला काय म्हटलं आपण आता सेरेब्रम. इथे एक पार्ट होता जो या व्हेंट्रल व्ह्यू मध्ये दिसला, याला काय म्हटलं आपण? ऑल्फॅक्टरी लोब. आता जो तिसरा पार्ट दिसला दॅट इज कॉल्ड ॲज द डायन्सेफेलॉन. सो द सेरेब्रम, olfactory lobe and the diencephalon together it is called as the forebrain. The another part of the brain it is called as the midbrain. याच्या पुढे जो पर्टिक्युलर ब्रेनचा पार्ट असेल that is called as the midbrain. मग midbrain म्हणजे काय? The middle part of the brain it is called as the midbrain. It is situated in between forebrain and the hindbrain and it is covered by the cerebrum. It is covered by the cerebrum. आता या midbrain मध्ये काय प्रेझेंट आहे? Actually this particular midbrain it shows the presence of two parts. They are the optic lobes and the cerebral peduncle. They are the optic lobes and the cerebral peduncle. आता इथे आपल्याला ते ऑप्टिक लोब्स क्लिअर दाखवता येणार नाही, म्हणून हे ऑप्टिक लोब्स त्या मिडब्रेनचे आपण या व्हेंट्रल व्ह्यू मध्ये ऑब्झर्व करू. मग ऑप्टिक लोब्स म्हणजे काय? अ पेअर ऑफ लार्ज साइज्ड बॉडीज which are covered by the cerebrum are called as optic lobes. एक आणि दोन. A pair of large sized bodies covered by the cerebrum, they are called as the optic lobes, and this particular optic lobes, the two optic lobes shows the presence of four rounded projections, the two upper rounded projections and the two lower rounded projections. The two upper rounded projections are called as anterior colliculi. The two lower rounded projections are called as the posterior colliculi. From the anterior colliculi there arises the nerves. From the anterior colliculi there arises the nerves, and this particular nerves they cross in the middle. This particular optic nerves they cross in the middle. The crossing point it is called as the optic chiasma. The function of this particular anterior colliculi is to control the vision. The lower colliculi they are called as the posterior colliculi. From the posterior colliculi there arises the nerves. They reach up to the ear. Hence the function of this particular posterior colliculi is to control the hearing. Thus the function of this particular optic lobe is to control the vision and the hearing. म्हणजे माझ्या विजन साठी आणि हिअरिंग साठी जो एवढा पार्ट आहे, हा एवढा पार्ट आहे, that particular part it is called as the optic lobes. The second part of that particular midbrain it is called as the cerebral peduncle. That cerebral peduncle it is also called as the crura cerebri. मग cerebral peduncle काय? From the cerebrum there arises two bands of nerve fibers. From the cerebral peduncle there arises two longitudinal bands of nerve fibers, and these particular two longitudinal bands of nerve fibers which are present in the middle part of the brain, they are called as the cerebral peduncle. That is also called as the crura cerebri. The function of this particular crura cerebri or cerebral peduncle is to communicate the forebrain with the hindbrain and hindbrain with the forebrain. Is to communicate the forebrain with the hindbrain and hindbrain with the forebrain. म्हणजे indirectly midbrain मध्ये किती पार्ट्स होते? दोन. The first it is called as optic lobe, the second it is called as the cerebral peduncle. या midbrainच्या आता जर आपण खाली आलो तर या पर्टिक्युलर ब्रेनच्या पार्टला म्हणतो आपण hindbrain. The lowermost posterior part of the human brain it is called as the hindbrain. That hindbrain again it is called as the rhombencephalon, where that particular hindbrain it is differentiated into two parts. They are the cerebellum and the brainstem. हा एवढा जो पार्ट आहे याला म्हणतो आपण सेरेबेलम आणि एवढ्या पार्टला म्हणतो आपण आता ब्रेनस्टेम. मग सेरेबेलम कडे जाऊ पहिल्यांदा, मग शेवटी ब्रेनस्टेम कडे. सेरेबेलम काय? द सेरेबेलम it is a part of hindbrain. It is the second largest part of the human brain. This particular cerebellum it occupies around 11% of the total brain. This particular cerebellum again it shows the presence of two matters. They are the outer matter and the inner matter. The outer matter it is gray matter, the inner matter it is white matter. The outer matter it is gray matter, inner matter it is white matter, but the white matter which is present in this particular cerebellum it enters into the gray matter and it appears like a tree. The tree like appearance of that particular white matter in the gray matter it is called as arbor vitae. It is called as arbor vitae. आता या सेरेबेलमला डिटेल जर ऑब्झर्व करतो म्हटलं तर इथे आयडिया त्याची जास्त क्लिअर होणार नाही, म्हणून या सेरेबेलमला आपण व्हेंट्रल व्ह्यू घेतो.
This particular complete cerebellum, it is differentiated into 3 lobes. जसा एक सेरेब्रम होता 2 लोब्स मध्ये डिवाइड झाला होता, त्याला म्हटलं होतं आपण दोघांना सेरेब्रल हेमिस्फिअर्स. तसा एक सेरेबेलम पूर्ण असेल हा मागचा, तर each complete cerebellum it is differentiated into 3 lobes. The 2 lateral they are called as the cerebellar hemispheres. The 2 lateral they are called as the cerebellar hemispheres, and one median it is called as the vermis. And one median it is called as the vermis. Externally, this particular cerebellum, if it is observed, it also shows the presence of depressions and the ridges like that of the cerebrum. But the depressions and the ridges, which are called as sulci and the gyri, they are less prominent in cerebellum than the cerebrum. याचं मिनिंग काय की या सेरेब्रमला आणि या सेरेबेलमला जर आपण ऑब्झर्व केलं तर सेरेब्रमला जे डिप्रेशन्स हे क्लिअर आहे, ज्यांना आपण सल्काय म्हणतो. रिजेसला आपण गायरा म्हणतो, पण ह्या सल्काय गायरा या सेरेब्रमच्या आणि या सेरेबेलमच्या जर कम्पेअर केल्या तर ह्या लेस प्रॉमिनंट आहे, फार क्लिअर नाही. The various functions of this particular cerebellum are: this particular cerebellum, it maintains the equilibrium of the body, it maintains the muscle tone of the body, as well as it controls certain voluntary activities of the body. It maintains proper shape of the body, that is the part, that particular part of the hindbrain, it is called as the cerebellum. So second largest part of the human brain, it is called as the cerebellum. The first largest part of the human brain, it is called as the cerebrum. So this is the part of the hindbrain. पहला part है hindbrain चा, that is called as the cerebellum. The second part of that particular hindbrain, it is called as the brainstem, where this particular brainstem, it is the posterior most part of this particular human brain. It is differentiated into 2 parts. The 2 parts are the medulla oblongata and the pons veruli. The lowermost part of this particular brainstem or complete brain, it is called as the medulla oblongata. ह्या ब्रेन स्टेम मध्ये 2 पार्ट आहे, एक पॉन्स वेरुला आहे, दुसरा मेडुला ऑब्लॉंगेटा आहे. त्या पॉन्स वेरुला मेडुला ऑब्लॉंगेटा पैकी जो लोअर मोस्ट पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, मेडुला ऑब्लॉंगेटा. याला दिस पर्टिक्युलर मेडुला ऑब्लॉंगेटा, इट इज द लोअर मोस्ट पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर ब्रेन. इट कंटिन्यूज विथ द स्पायनल कॉर्ड. हा जर पुढे कंटिन्यू झाला तर स्पायनल कॉर्ड सुरू होईल. दिस पर्टिक्युलर मेडुला ऑब्लॉंगेटा, अगेन इट इज मेड अप ऑफ 2 matters. The outer matter, it is the white matter. The inner matter, it is the gray matter. The outer matter, it is the white matter. The inner matter, it is the gray matter. The white matter which is present in this particular medulla oblongata, it is present in the form of 2 tracts. They are the descending tract and the ascending tract. The descending tract of the medulla oblongata carry information from brain to the spinal cord, and the ascending tract of this particular medulla oblongata, it carry information from spinal cord to the brain. The various functions of this particular medulla oblongata are: this particular medulla oblongata, it controls most of the important body visceral activities. For example, circulation, respiration, excretion, secretion. These are the activities, they are controlled by this particular medulla oblongata. As well, this particular medulla oblongata, it controls swallowing, hiccuping, sneezing, coughing, yawning, etc. Indirectly, the various important, vital, important involuntary activities are controlled by this particular part, that is called as the medulla oblongata. So this particular medulla oblongata, it is a very important part, as this particular medulla oblongata, it controls the respiration, secretion, circulation, etc. Besides this particular medulla oblongata, the brainstem, it shows the presence of another part, that is called as the pons veruli. This particular pons veruli, it is a part of brainstem. It shows the presence of again 2 matter. They are the gray matter and the white matter. The outer matter, it is the white matter. The inner matter, it is the gray matter. But the white matter which is present in this particular pons verula, it is transversely arranged. It is transversely arranged, and the function of this particular pons verula is to control or is to regulate the respiration as well as certain emotions. रेस्पिरेशन वर कंट्रोल ठेवणे, सर्क्युलेशन वर कंट्रोल ठेवणे, इमोशन्स वर कंट्रोल ठेवणे, हे या पर्टिक्युलर पार्टचं फंक्शन आहे. दॅट पर्टिक्युलर पार्ट इट इज कॉल्ड एज द pons verula. So finally, the pons verula and medulla oblongata together, it is called as the brainstem. The brainstem and the cerebellum,
टुगेदर इट इज कॉल्ड ॲज अ हाइंड ब्रेन. म्हणजे हा एवढा जर पार्ट असेल या पर्टिक्युलर ब्रेनचा तर याला काय म्हणतो आपण, हाइंड ब्रेन. हा जो मिडल पार्ट असेल तर याला काय म्हणतो आपण, मिड ब्रेन. त्याच्यामध्ये दोन पार्ट, एक ऑप्टिक लोब आणि दुसरा सेरेब्रल पेडुंकल. याच्या जस्ट वर जो पार्ट आहे ब्रेनचा त्याला म्हणतो आपण फोर ब्रेन. त्या फोर ब्रेन मध्ये पार्ट आहे सेरेब्रम, ऑल्फॅक्टरी लोब आणि डायन्सेफेलॉन. So cerebrum, olfactory lobe and diencephalon, together it is called as the forebrain. Optic lobe, cerebral peduncle, together it is called as the midbrain. Cerebrum, brainstem, cerebellum, brainstem, together it is called as the hindbrain. So this is the structure of human brain. Thus finally the human brain, it shows the presence of, or it is differentiated into three parts. They are the forebrain, midbrain and हाइंड ब्रेन. आपण सुरुवात जेव्हा ब्रेनची केली त्यावेळेस असं म्हटलं द ब्रेन इट इज अ फ्लॅट अँड हॉलो स्ट्रक्चर. मग हॉलो कॅव्हिटीज कुठे आहेत? ऍक्च्युली हॉलो कॅव्हिटीज आपल्याला या 3-4 डायग्राम मध्ये दिसणार नाही. त्याच्यासाठी आपण एक वेगळी डायग्राम काढली. या पर्टिक्युलर ब्रेनचा मी असा सेक्शन घेतला. माझं ब्लेड सेरेब्रम मधून गेलं, डायन्सेफेलॉन मधून गेलं आणि मेडुला ऑब्लॉंगेटा मधून गेलं आणि ब्रेनच्या आतमध्ये आता मला कॅव्हिटीज दिसायला लागल्या. मग कॅव्हिटीज म्हणजे काय? The cavities which are present in the human brain, they are called as ventricles. The brain, because it is a hollow structure, the brain shows the presence of cavities. The cavities which are present in the human brain, they are called as ventricles, and the human brain shows the presence of 4 ventricles. Of the 4 ventricles, two cavities, they are present in cerebrum. Ha part आहे एवढा cerebrum चा. The 2 cavities are present in the cerebrum. This particular 2 cavities, they are called as ventricle number 1, ventricle number 2. They are also called as lateral ventricles. They are also called as a paracyle. And all these particular 2 cavities, they are filled with the fluid. That particular fluid, it is called as a cerebrospinal fluid, where the cerebrospinal fluid, it is formed in this particular plexus present in the epithalamus, that is called as anterior choroid plexus. Same plexus again it is present in the medulla oblongata, that is called as the posterior choroid plexus. की हे जे दोन प्लेक्सस आहे हे दोन्ही प्लेक्सस ब्लड घेणार, त्याच्यापासून फ्लुइड तयार करणार की जे पर्टिक्युलर फ्लुइड ब्रेन स्पायनल कॉर्डला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार. या दोन्ही प्लेक्ससला काय नेम्स? The one which is present in epithalamus, it is called as anterior choroid plexus. The another which is present in medulla oblongata, it is called as the posterior choroid plexus. So the 2 cavities are present in the cerebrum. They are called as ventricle number 1 and ventricle number 2. They are also called as lateral ventricles. They are also called as the paracyle. They are filled with the fluid. Fluid, it is called as the cerebrospinal fluid. The another cavity, it is present in the diencephalon. हा diencephalon चा part होता. इथे पण एक cavity आहे. That particular cavity which is present in this particular diencephalon, it is called as ventricle number 3. The ventricle number 3, it is also called as a diocele. It is called as diocele. The ventricle number 1, 2 and 3, they are connected by means of an opening. That particular opening, it is called as the foramen of Monro. Ventricle number 1 आहे, ventricle number 2 आहे आणि ही ventricle number 3 आहे. म्हणजे cavity, cavity, cavity. Ventricle number 1, 2 आणि 3 च्या मध्ये एक ओपनिंग आहे. त्या पर्टिक्युलर ओपनिंगला म्हणतो आपण foramen of Monro. That is called as foramen of Monro. त्याच्यानंतर the another cavity or ventricle which is present in the medulla oblongata, that is called as ventricle number 4. That ventricle number 4, it is called as the metacele, or that is called as the myelocele. So the human brain shows the presence of 4 cavities. They are called as the ventricles. 2 are present in cerebrum, 1 is present in diencephalon and another is present in medulla oblongata. The ventricle number 3 and ventricle number 4, they are again connected by means of a tubular passage. Ventricle number 3 and ventricle number 4, they are connected by means of a passage. That particular passage, it is called as the iter. That is also called as the aqueduct of Sylvius. That is called as aqueduct of Sylvius. आता या डायग्राम मधनं आपल्याला काय कळलं की माझं ब्रेन हॉलो आहे आणि त्या पर्टिक्युलर ब्रेनला जर मी हॉलो म्हटलं असेल तर या ब्रेन मध्ये हॉलो कॅव्हिटीज किती आहे? तर 4 आहे. 4 पैकी 4 कुठे आहे? तर 2 सेरेब्रम मध्ये आहे, एक डायन्सेफेलॉन मध्ये आहे आणि एक मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये. आणि या चारही कॅव्हिटीज मध्ये काय प्रेझेंट आहे? फ्लुइड प्रेझेंट आहे. दॅट पर्टिक्युलर फ्लुइड विच इज प्रेझेंट इन ऑल ventricles of the human brain, it is same, that is called as the cerebrospinal fluid. आता ventricle number 4
of the medulla oblongata, it communicate with the cavity of the spinal cord. आता याच्या पुढे हे इथून इथपर्यंत ब्रेन आहे, याच्या पुढे स्पायनल कॉर्ड आहे. So ventricle number 4, it communicate with the communicate with the cavity present in the spinal cord. The cavity which is present in the spinal cord, it is called as the central canal. म्हणजे पूर्ण स्पायनल कॉर्ड मध्ये जी पूर्ण एकच कॅव्हिटी आहे, दॅट पर्टिक्युलर कॅव्हिटी इट इज कॉल्ड एज द सेंट्रल कॅनल, दॅट इज ऑल्सो फिल्ड विथ अ फ्लुइड. दॅट पर्टिक्युलर फ्लुइड अगेन इट इज कॉल्ड एज द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. पण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे जे आहे हे कुठून तयार होईल? दॅट पर्टिक्युलर प्लेक्सस दॅट इज कॉल्ड एज anterior choroid plexus, posterior choroid plexus, which is located in the epithalamus and medulla oblongata, as well as the cells of the nervous system that is called as ependymal cells. That is called as ependymal cells. So this is the structure of the human brain. So finally, this particular complete human brain, it is differentiated into three parts. They are the forebrain, midbrain, hindbrain. Forebrain again it is differentiated into three parts. They are the olfactory lobes, cerebrum and diencephalon. Midbrain it is differentiated into two parts. They are the optic lobes and the cerebral peduncle. The hindbrain again it is differentiated into two parts. They are the cerebellum and the brainstem. Brainstem again it is differentiated into two parts. They are the pons, variola and medulla oblongata. But complete brain it is not hollow. The brain is hollow, but hollow cavities they are present only in three parts. They are cerebrum, diencephalon and medulla oblongata. So this is the structure of the human brain. So this is the first part of the central nervous system, the anterior part of the upper part of the central nervous system, जो आपण आता डिस्कस केला, that is called as brain.